गेल्या 6 महिन्यामध्ये आई अंबाबाईचं संवर्धनाचं काम चालू आहे मंदिराचं. याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत आणि अत्यंत बेकायदेशीरपणे काम चालू आहे. या संदर्भात अनेक वेळेला आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आहे, बैठक झालेली आहे. आज आपण जर बघितलं तर या अंबाबाईचे कोट्यावधी भक्त आहेत आणि इथं जर बघितलं तर त्या मंदिराच्या संदर्भातला विषय फार मोठा आहे. यामध्ये त्याला अनुसरूनच जर बघितलं तर आपण कोटीतीर्थ असेल तर कोटीतीर्थामध्ये जवळजवळ 2.5 कोटी रुपये खर्च केले. तिथं सांडपाणी मिसळून तिथला जो साईडला गार्डन वगैरे डेव्हलप केलं, पण आज पूर्णपणे बकास झालेला आहे. मग जी आमची धार्मिक स्थळ आहेत, ती आमची श्रद्धास्थान आहेत, त्याच ठिकाणी सातत्यानं बघितलं तर ती उद्ध्वस्त केली जात आहेत. त्या ठिकाणचा इतिहास नष्ट केला जात आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे. जर तसं जर बघायला गेलं तर अधिकारी असून देत किंवा लोकप्रतिनिधी असून देत, यांना भ्रष्टाचार करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण आमची जी श्रद्धास्थान आहेत, आमची देवस्थान आहेत, ती तरी आम्हाला सोडा. अशा पद्धतीचं आज आपण यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं, SIT नेमावी आणि या संपूर्ण 8 प्रकरणाची कोल्हापुरातल्या जे मिरज कटेकटी असेल, पापटेकटीचं संभाजीराजांचं स्मारक असेल, या संपूर्णपणे चौकशी करावी आणि सर्वांच्यावरती कारवाई करावी. अन्यथा कोल्हापुरात 9 तारखेला मुख्यमंत्री येणार आहेत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊन याच्या पुढील आंदोलनाची दिशा आम्ही निश्चित जाहीर करू. नेमकं काय आश्वासन देण्यात आलंय आपल्याला सध्या? आपल्या आता माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून सांगण्यात आलं की आम्ही मुख्यमंत्र्यांना तातडीनं कळवतो या संदर्भात. पण आमची तर इच्छा आहे, गेल्या 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर मंदिराचं काम चालू आहे, कोट्यावधी भक्त आहेत, भारतात आहेत, भारताच्या बाहेर आहेत आणि एवढा संवेदनशील विषय असताना यामध्ये कोल्हापूरचे सुद्धा लोकप्रतिनिधी एकही आज अंबाबाईच्या देवळामध्ये काय झालंय हे बघायला त्यांना वेळ नाही. म्हणून आपण आज मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या तर्फे आपण निवेदन दिलेलं आहे, स्मरणपत्र दिलेलं आहे. तात्काळ त्यामध्ये लक्ष घालावं. अन्यथा येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण आंदोलन, एक मोठ्या पद्धतीचं आंदोलन, उग्र आंदोलन निश्चितपणाने घेणार आहोत आणि ते पत्रकार परिषद घेऊन आम्ही त्याची पुढील दिशा जाहीर करू. कोल्हापुरात संपूर्ण जे आहेत लोकप्रतिनिधी हे या संदर्भानं आपल्याला हे करत असताना यावर मात्र बोलायला तयार नाहीत. कसं बघताय, त्यांना काय या निमित्तानं आव्हान? नाही, हेच दुर्दैव आहे. एका बाजूला हे सरकार आमचंच आहे, पण जर तसं जर बघायला जर एखादा लहान मूल जर समजा रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही, मग आमच्या सरकारकडे हेच म्हणणं आहे, तुम्हाला इतर अनेक मार्ग आहेत. आज अंबाबाईच्या देवळाच्या संदर्भात बैठक होऊन, माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन जवळपास 15 दिवस झाले, पण एकही प्रतिनिधी त्या देवळाकडे फिरकलेला नाही. म्हणजे जे काम चालू आहे हे यांना मान्य आहे काय, याचं सरळ दिसून येते. आणि अजून सुद्धा वेळ गेलेला नाही. आई अंबाबाईच्या कामामध्ये सर्व या भाविक असतील, भक्त असतील किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी तात्काळ लक्ष घालावं, नाहीतर या जनपक्षाला समोर जावं लागेल.